दशक तिसरा स्वगुण परीक्षा. दशक तिसरा समास पहिला जन्म दुःख निरूपण. श्रीराम. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, चळेना ऐसा श्रीराम. जन्म कर्माची आटणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी, नीच नवी श्रीराम. जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ, ज्ञानहीन श्रीराम. जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण, जन्म हेची अकारण, गथा गोवी श्रीराम. जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तार, विस्तारला श्रीराम. जन्म जीवाची अवदसा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लावेचा वळसा, ममता रूप श्रीराम. जन्म मायेचे मैंदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे, विघ्न आहे श्रीराम. जन्म जीवाचे मीपण, जन्म अहमतेचा गुण, जन्म हेची विस्मरण, ईश्वराचे श्रीराम. जन्म विषयांची आवडी, जन्म दुराशेची बेडी, जन्म काळाची काकडी, भक्षित आहे श्रीराम. जन्म हाची विषम काळ, जन्म हेची वोखटी वेळ, जन्म हा अतिकुश्चीळ, नरकपतन श्रीराम. पाहता शरीराचे मूळ, या ऐसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ, त्यामध्ये जन्म यासी श्रीराम. अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचाची पुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा, केवी घडे श्रीराम. रजस्वलेचा जो विटाळ, त्याचा आळो न झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे श्रीराम. वरी वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे, उघडिताच नये श्रीराम. कुंड धुता शुद्ध होते, यास प्रत्ययी धुई जेते, तरी दुर्गंधी देहाते, शुद्धता नये श्रीराम. अस्थिपंजर उभविला, सिरा नाडी गुंडाळिला, मेधमासे सरसाविला, सांदो सांदी भरोनी श्रीराम. अशुद्ध शब्दे शुद्ध नाही, तेही भरले असे देही, नाना व्याधी दुःखे तेही, अभ्यांतरी वसती श्रीराम. नरकाचे कोठार भरले, आत बाहेरी लिडी बिडिले, मूत्रपोतळे जमले, दुर्गंधीचे श्रीराम. जंत किडे आणि आतडी, नाना दुर्गंधीची पोतळी, अमूप लवथविती कातडी, कांटाळवाणी श्रीराम. सर्वांगास सिर प्रमाण, तेथे बळसे वाहे घ्राण, उठे घाणी फुटता श्रवण, ते दुर्गंधी नेघवे श्रीराम. डोळा निगती चिपडे, नाकी दाटती मेकडे, प्रातःकाळी घाणी पडे, मुखी मळासारखी श्रीराम. लाळ थुंका आणि मळ, पीत श्लेष्मा प्रबळ, तयास म्हणती मुखकमळ, चंद्रासारखे श्रीराम. मुख ऐसे कुश्चीळ दिसे, पोटी विष्ठा भरली असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे, भूमंडळी श्रीराम. पोटी घालिता दिव्यान्न, काही विष्ठा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन, त्याची होय लघुशंका श्रीराम. एवं मळमूत्र आणि वमन, हेची देहाचे जीवन, येणेची देह वाढे जाण, यदर्थी संशय नाही श्रीराम. पोटी नसता मळमूत्र वोक, मरो न जाती सकळ लोक, जाला राव अथवा रंक, पोटी विष्ठा चुकेना श्रीराम. निर्मळपणे काढू जाता, तरी देह पडेल तत्वता, एवं देहाची व्यवस्था, ऐसी असे श्रीराम. ऐसा हा धड असता, येथाभूत पाहो जाता, मग ते दुर्दशा सांगता, शंका बाधी श्रीराम. ऐसी हे कारागृही वसती, नवमास बहुविपत्ती, नवही द्वारे निरोधती, वायो कैचा तेथे श्रीराम. वोका नरकाचे रस झिरपती, ते जठराग्नी स्तव तापती, तेणे सर्वही उकडती, अस्तिमास श्रीराम. त्वचे विण गर्भ खोळे, तव मातेसी होती डोहाळे, कटवती क्षणे सर्वांग पोळे, तया बाळकाचे श्रीराम. बांधले चर्माचे मोटाळे, तेथे विष्टेचे पेटाळे, रस उपाय वंकनाळे, होत असे श्रीराम. विष्टामूत्र वांती पीत, नाकी तोंडी निघती जंत, तेणे निर्बुजले चित्त, अतिशयसी श्रीराम. ऐसी हे कारागृही प्राणी, पडिला अत्यंत दाटणी, कळवळून म्हणे चक्रपाणी, सोडवी येथून आता श्रीराम. देवा सोडविसी येथून, तरी मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा न येथे श्रीराम. ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली, तव जन्मवेळ पुढे आली, माता आक्रंदो लागली, प्रसूत काळी श्रीराम. नाकी तोंडी बैसले मास, मस्तकद्वारे सांडी श्वास, तेही बुजले निशेष, जन्मकाळी श्रीराम.
मस्तकद्वार ते बुजले, तेणे चित्त निर्बुजले, प्राणी तळमळू लागले, चहूकडे श्रीराम. श्वास उश्वास कोंडला, तेणे प्राणी जाजावला, मार्ग दिसेनासा झाला, कासा विस श्रीराम. चित्त बहु निर्बुजले, तेणे आडभरी भरले, लोक म्हणती आडवे आले, खांडून काढा श्रीराम. मग ते खांडून काढिती, हस्तपाद छेदून घेती, हाता पडिले तेची कापती, मुख नासिक उदर श्रीराम. ऐसे टवके तोडिले, बाळके प्राण सोडिले, मातेनेही सांडिले, कळीवर श्रीराम. मृत्य पावला आपण, मातेचा घेतला प्राण, दुःख भोगिले दारुण, गर्भवासी श्रीराम. तथापि सुकृते करुनी, मार्ग सापडला योनी, तरी अडकला जाऊनी, कंठस्कंदी मागुता श्रीराम. तये संकोचित पंथी, बळेची ओढून काढिती, तेणे गुणे प्राण जाती, बाळकाचे श्रीराम. बाळकाचे जाता प्राण, अंती होय विस्मरण, तेणे पूर्वील स्मरण, विसरून गेला श्रीराम. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम, ऐसा कष्टी झाला बहु, गर्भवासी श्रीराम. दुःखावर पडा होता झाला, थोरा कष्टी बाहेरी आला, सवेच कष्ट विसरला, गर्भवासाचे श्रीराम. शून्याकार झाली वृत्ती, काही आठवेना चित्ती, अज्ञाने पडिली भ्रांती, तेणे सुखची मानिले श्रीराम. देह विकार पावले, सुखदुःखे झळंबले, असो ऐसे गुंडाळले, माया जाळी श्रीराम. ऐसे दुःख गर्भवासी, होते प्राणी मात्रासी, म्हणून या भगवंतासी, शरण जावे श्रीराम. जो भगवंताचा भक्त, तो जन्मापासून मुक्त, ज्ञानबळे विरक्त, सर्व काळ श्रीराम. ऐसा गर्भवासी विपत्ती, निरोपिल्या येथामती, सावध हो निश्रोती, पुढे अवधान द्यावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जन्म दुःख निरूपण नाम समास पहिला समाप्त. दशक तिसरा स्वगुण परीक्षा. दशक तिसरा समास पहिला जन्म दुःख निरूपण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की जन्म हा दुःखरूपी वृक्षाचा अंकुर म्हणजे आरंभ. जन्म झाला की दुःखाला सुरुवातच होते. जन्म शोकाचा समुद्र असून भयाचा कधीही न हालणारा असा डोंगर आहे. जन्म म्हणजे कर्माची मूस आहे, कारण जन्मापासूनच कर्म पाठीस लागते. जन्म ही पातकाची खाण आहे. जन्म ही नित्य नूतन काळाची जाचणी आहे, कारण जन्माला आल्यापासून काळाचे भय सदा मागे लागलेलेच असते. जन्म हे कुविद्येचे फळ आहे असे म्हणण्याचे कारण वासनेमुळेच जन्माला यावे लागते. जन्मास लोभाचे कमळ म्हटले आहे. लोभ म्हणजे आसक्ती. आसक्तीरूपी कमळातच जीवरूपी भ्रमर गुंतून पडतो. जन्म हे भ्रांतीचे पडळ आहे, कारण जन्म होताच स्वस्वरूपाचे विस्मरणरूपी अज्ञान उत्पन्न होते. जन्म होताच मी देह हे विपरीत ज्ञान बुद्धीस व्यापते व वास्तविक मुक्त असून जीव आपल्याला बद्ध समजू लागतो. तसा देहाचा जन्म म्हणजे अकारणच मायेत गुरफटणे होय. जन्म होताच स्वस्वरूपाचा विसर पडतो, तोच सुखाचा विसर होय. मी देह ही भावना दृढ होताच एका मागोमाग एक चिंता त्या जीवास व्यापून टाकतात. म्हणून जन्म म्हणजे चिंतेचे आगर म्हटले असून जन्मच मुळी वासनेमुळे होतो आणि त्यानंतर वासनांची सतत वृद्धीच होत जाते. जन्म होताच जीवाचे स्वस्वरूप ज्ञान लोपते, हे एक प्रकारे त्याचे अधपतनच असते. जन्म होताच मी देह या कल्पनेचा ठसा बुद्धीवर उमटतो आणि मग ममतारूप डाकीण त्याला झपाटून टाकते. जन्म म्हणजे मायेचे कपट होय. जन्म म्हणजे क्रोधाचे वीरपण होय. जन्म मोक्षाच्या मार्गात आडवे येणारे विघ्नच आहे. देहाचा जन्म होताच मी देह हा अहंकार उत्पन्न होतो, म्हणजे अहमता तेव्हापासून आपला प्रभाव गाजवू लागते आणि गर्भात असताना ज्या जीवास ईश्वराचे स्मरण असते त्यास जन्मता क्षणी त्याचा पूर्ण विसर पडतो. जन्म होताच विषयांची आवड उत्पन्न होते. इंद्रियांनी विषयोपभोग घेतले असता सुख लाभेल अशी दुराशेची बेडी हातापायात पडते. काळ म्हणजे मृत्यू. काकडी खावी तसा काळ या शरीरास कधी नष्ट करील हे सांगता येत नाही. जन्मकाळ हाच वाईट काळ असून ती वेळ फार कठीण प्राणसंकटाची असते. जन्म फार घाणेरडा असून ते नरकात पडणेच समजावे. या देहाची उत्पत्ती कशी होते याचा विचार करू लागल्यास या देहासारखे अमंगळ काही नाही अशी खात्री पडते. रजस्वलेच्या विटाळामध्ये याचा जन्म होतो. त्या विटाळास अत्यंत अमंगळ दोषास्पद मानतात. त्या विटाळाचाच पुतळा म्हणजे हा देह होय. असा मुळातच जो अमंगळ
त्याला निर्मळ करण्याचा खटाटोप केला तरी तो कसा सफळ होणार? रजस्वलेचा विटाळ आटून त्याचा जो गाळ बनतो, त्या गाळाचेच हे शरीर बनते. ते वरवर सुरेख दिसते, पण वास्तविक ते आतमध्ये घाणीचे पोतडेच आहे. चांभाराच्या चर्मकुंडाचे झाकण काढायचे ज्याप्रमाणे सोयच नसते, तशीच या शरीराची स्थिती आहे. ते चर्मकुंड धुवून काढले असता स्वच्छ होऊ शकते, पण या देहाला दररोज कितीही धुवून काढले तरी दुर्गंधीने भरलेला हा देह निर्मळ होतच नाही. हाडांचा सापळा उभा केला, तो शिरा नाड्या यांनी गुंडाळला आणि प्रत्येक सांध्यामध्ये चरबी व मांस भरून त्याला चांगला फुगवला, असा हा देह तयार होतो. रक्त म्हणजे अशुद्ध, अर्थात जे शुद्ध नाही, तेही या शरीरात भरलेले असते. शिवाय या शरीरात नाना व्याधी दुःखे भरलेली असतात. शरीर म्हणजे आत बाहेर घाणीने लडबडलेले व नरकाचे कोठार आहे. शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मूत्राची पिशवीच आहे. शरीरात जंत किडे वळवळत असतात आणि नाना प्रकारच्या दुर्गंधीची पोतडी म्हणजे यातील आतडी होत. शरीरात अनेक कंटाळवाणी गलिच्छ कातडी लोंबत असतात. शरीरात शिर म्हणजे मस्तक हे श्रेष्ठ म्हणतात, त्याला उत्तमांग म्हणतात, पण तेथे नाकातून शेंबूड वाहत असतो आणि कान फुटला असता जी दुर्गंधी त्या घाणीमुळे सुटते ती तर सहनच होत नाही. डोळ्यात चिपडे येतात, नाकात मेकळी गर्दी करतात. रोज प्रातःकाळी तोंडातून मळासारखी घाण बाहेर पडते. ज्या तोंडामध्ये लाळ, थुंकी आणि इतर घाण तसेच पित्त, कफ यासारखी प्रबळ घाण भरलेली असते त्याला मुखकमळ चंद्रासारखे आहे असे म्हणतात. तोंड असे घाणेरडे असते तर पोटात विष्ठा भरलेली असते. या गोष्टी जगात प्रत्यक्षच आहेत, त्यांना दुसरे प्रमाण देण्याची जरुरी नाही. पोटात जरी काही मिष्टान्न दिव्यान्न घातले तरी त्यातील काहीची विष्ठा होते, तर कधी कधी काही ओकूनही पडते. जरी अगदी गंगाजळ प्राशन केले तरी त्याचे मूत्रच बनते. थोडक्यात मल, मूत्र आणि ओक हे देहाचे जीवन असून त्यांनीच देहाचे पोषण होते याबद्दल संशय नाही. जर पोटात याप्रमाणे मलमूत्र ओक नसतील तर सर्व लोक मरून जातील. राव असो वा रंक असो, त्याच्या पोटात विष्ठा असतेच, ती चुकत नाही. स्वच्छ करण्यासाठी ती काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर देह मरून जाईल. या देहाची अवस्था ही अशी असते. जोपर्यंत देह धडधाकट असतो तोपर्यंत देहाची कशी अवस्था असते हे इत्थंभूत सांगितले तरी खरे वाटत नाही व देह खरेच असा घाणेरडा आहे का अशी शंका मनात येते. अशा या देहरूपी कारागृहात वस्तीला आल्यामुळे जीवाला 9 महिने फार यातना भोगाव्या लागतात. गर्भाशयात वायू नसतो, त्यामुळे देहातील 9 द्वारे म्हणजेच 2 डोळे, 2 कान, नाकाची 2 भोके, तोंड, गुदद्वार आणि उपस्थद्वार रोधली जातात. आईच्या पोटातील ओक आणि विष्ठा यातून पाणी झिरपते, रस झिरपतात, ते जठराग्नीमुळे तापतात, त्यामुळे गर्भाच्या अस्थी व मांस उकडून निघतात. गर्भाला त्वचा नसते, तो नुसता मांसपिंड खोळीत असतो. तो हालचाल करू लागतो तेव्हा मातेला डोहाळे लागतात. ती कडू व तिखट पदार्थ खाऊ लागते, त्यामुळे त्या गर्भातील बालकाचे सर्वांग होरपळते. गर्भ म्हणजे चामड्याचे बांधलेले गाठोडे व आत विष्ठेचे पोतडे असते. नाभीपासून निघणाऱ्या नाळेच्या द्वारे जगण्यास आवश्यक असणारे रस त्याला मिळतात. मलमूत्र, ओक आणि पित्त यांच्यामुळे नाकातोंडातून जंतू बाहेर पडतात, त्यामुळे त्या गर्भातील जीव अतिशय घाबरतो. अशा या कैदखान्यात तो जीव अत्यंत अडचणीत सापडतो. त्यावेळी तो जीव कळवळून म्हणू लागतो की हे चक्रपाणी, मला आता येथून सोडव. हे देवा, जर तू आत्ता मला येथून सोडवशील तर मी स्वतःचे हित करून घेईन आणि गर्भवास चुकवेन, पुन्हा येथे येणार नाही. दुःखाने कासावीस होऊन जीव अशी प्रतिज्ञा करतो. तो जन्मवेळ जवळ आलेली असते आणि प्रसूतीची वेळ आल्याने त्या वेदनांनी आई आरडाओरडा करू लागते. पोराच्या नाकातोंडात मांस घट्ट बसल्याने ते मस्तकावरील टाळूच्या छिद्राद्वारे श्वासोच्छ्वास करू लागते, पण ते छिद्रही जन्मकाळी बुजून जाते. टाळूचे छिद्र बंद झाल्याने त्या पोराचा जीव घाबरा होऊन तो तळमळून चहूकडे हलू लागतो. श्वासोच्छ्वास कोंडला गेल्यामुळे तो जीव त्रासतो, पण मार्गच नसल्यामुळे तो कासावीस होतो. अतिशय घाबरून मूल बाहेर येण्यासाठी धडपडू लागले, पण ते भलत्याच जागी अडकून आडवे झाले. तेव्हा लोक म्हणू लागले, अरे, मूल आडवे आले आहे तर त्याला कापून त्याचे तुकडे करूनच बाहेर काढा. मग त्या मुलाचे हात, पाय किंवा तोंड, नाक, पोट वगैरे जे अवयव हाताला सापडतील ते कापून काढले जातात. अशा प्रकारे त्या बालकाचे टवके तोडून काढता क्षणी ते बालक प्राण सोडते. एवढेच नव्हे तर या सगळ्या खटपटीत माताही देहाचा त्याग करते. याप्रमाणे ते बालक स्वतः मृत्यू पावते व आईचाही प्राण जातो. गर्भवासात त्या जीवाला भयंकर दुःख भोगावे लागते. तथापि जर पूर्य पुण्याईच्या योगे त्याला योनीतून बाहेर येण्याचा सरळ मार्ग सापडला तरी त्याची मान, खांदा वगैरे एखादा अवयव त्या संकुचित मार्गात अडकून बसतो. मग त्या संकुचित मार्गातून त्याला बळेच ओढून बाहेर काढतात.
त्या योगेही त्या बालकाचे प्राण कधी कधी जातात. बालकाचे प्राण जाऊ लागले की त्या अंतसमयी परमेश्वराचे विस्मरण होऊन पूर्वीच्या सर्व गोष्टी तो विसरून जातो. गर्भात असताना स्वस्वरूपाचे ज्ञान असल्याने तो जीव सोहम सोहम म्हणजे मी तोच आहे, म्हणजे मी ब्रह्मच आहे असे म्हणत असतो. पण बाहेर पडला की कोहम म्हणजे मी कोण आहे असे म्हणू लागतो. अर्थात त्याला स्वस्वरूपाचे विस्मरण होते. गर्भात असताना दुःखी असलेला तो जीव तेथून मोठ्या कष्टाने बाहेर येतो. पण बाहेर येताच गर्भवासातील सर्व कष्ट तो पार विसरून जातो. त्याची वृत्ती शून्याकार होऊन त्याला चित्तात काहीच आठवेनासे होते आणि अज्ञानाने भ्रांती उत्पन्न होऊन जन्मलेल्या बालकाला सुखच वाटू लागते. त्याचा देह विकार पाहू लागतो. त्याची वाढ होऊ लागली की तो जीव सुखदुःखाने व्याप्त होतो. असो, याप्रमाणे तो जीव मायेच्या जाळ्यात सापडून बद्ध होतो. प्रत्येक प्राणीमात्राला गर्भवासात असे दारुण दुःख भोगावे लागते. म्हणून त्याने भगवंतास शरण जावे. जो भगवंताचा भक्त असतो तो या जन्ममरणाच्या चक्रातून आपल्या विरक्तीच्या आणि ज्ञानाच्या बळावर कायमचा मुक्त होतो. त्याला पुनर्जन्म नसतो. श्री समर्थ म्हणतात की याप्रमाणे गर्भवासातील दुःखाचे मी यथामती वर्णन येथे केले आहे. आता पुढे जे काही सांगणार आहे त्याकडे श्रोत्यांनी सावध होऊन लक्ष द्यावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जन्म दुःख निरूपण नाम समास पहिला समाप्त.